निकाल लागले आता रिसोडमध्ये अनंतरावजी देशमुख माजी खासदार माजी मंत्री यांची प्रत्येक वेळेस हवा असते आणि त्यांचा नगराध्यक्ष सध्या निवडून आले क्षीरसागर साहेब निवडून आले. तर आता काही आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत, काही मित्र आहेत आपले, तर त्यांना विचारू काय भावना आहेत आपल्या, काय भावना आहेत? आम्ही तर खूप आनंदात आहे ह्याच आणि असंही आम्हाला काही घाबरायचं काम नाही, कारण रिसोड म्हणजे भाऊसाहेबाचा पालिकेलाच आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही घाबरायचं कामच नाही पहिल्यापासूनच. आणि ते अबाध्य ठेवलं भाऊसाहेबांनी. आपले क्षीरसागर साहेब भरघोस मताने निवडून आले, त्यांचे अभिनंदन. आणि सर्व बीजेपीचे जितके पण नगरसेवक निवडून आले त्या सर्वांचे अभिनंदन. काय म्हणजे आता तुम्हाला वाटतं की बाबा काय विकासाचे प्रश्न होतील ते आता सॉल्व्ह होतील सर्व? 100% पहिल्यापासून जो विकास होत आला तसा सातत्याने विकास 100%. पहिल्यापासून होत आला विकास आणि इथून पुढे होत राहील, कारण वरती पण बीजेपीची सरकार आहे, इथं पण बीजेपीची सरकार आली. तुमच्याबद्दल सांगा. हेच की वर बीजेपीची सत्ता असल्यामुळे इथं नगराध्यक्ष येणं गरजेचाच होता, कारण की दुसरं कोणी असता तर विकास होऊ शकला नसता. तर क्षीरसागर साहेबांचे पुत्र आपल्यासोबत आहेत, तर दादा काय भावना आहेत निवडून आले? हे जे आज आमच्या रिसोड शहरातील जनतेनं सर्व समाज बांधवांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि निवडून दिलं त्याबद्दल आमच्या सर्व रिसोड वासियांचे मी जाहीर आभार मानतो. आणि त्यांनी जे आमच्यावर भार टाकलेला आहे त्यांचं आम्ही त्यांना मी कधीच कुठं कमी पडणार नाही ही मी आश्वासन देतो. बरं, आता मतमोजणी चालू होती तेव्हा काय अशी भीती वाटत होती का? हां, मतमोजणी चालू होती तेव्हा 500चा लीड होता, तेव्हा वाटत होतं की आम्ही कुठेतरी कमी पडेल, पण नाही, आमचा आत्मविश्वास होता की आम्ही शेवटच्या क्षणी बाजी मारणार. तर आत्मविश्वास त्यांना होता की शेवटच्या क्षणी ती बाजी मारणार नाही, त्यांनी बाजी मारलेली आहे. काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, तर त्यांना विचारू की कसं म्हणजे विजय झालं तर काय मत आहे तुमचं आता? दरवर्षीच दर पंचवार्षिकला भाऊसाहेबाच्याच पॅनलचा इथं विजय होतो आणि हा विजयी निश्चितच होता. जरी एक्झिट पोलमध्ये काही झालं असेल तरी हा विजय हा हिंदुत्ववादाचा आणि भाऊसाहेबाच्या श्रेयाचा विजय आहे. तुमच्यासोबत सांगा ना. आमचं मत हेच आहे. हो, तुम्हाला माहित होतं नक्की की नगराध्यक्ष आपले होणार? हो, भगवान दादा निवडून. माझं मत होतं भगवानदास क्षीरसागर येणार आहे. बिगोरदान क्षीरसागर येणार. येणार. मतमोजणीच्या वक्ती काही वाटलं का बाबा की काय असं वाटलं का इकडे तिकडे होईल म्हणजे? नाही, असं काही नाही वाटलं. बरं. विजय हा सत्याचाच होतो. कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आणि बीजेपीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, तर दादा कसं वाटते निवडून आल्याबद्दल? रिसोड नगर परिषदमध्ये आदरणीय अनंतराव भाऊ यांनी विरोधी पक्षाचं पानिपत केलेलं आहे आणि समस्त रिसोड जनतेचं मनापासून आभार. भाऊसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये रिसोडमध्ये एक अभूतपूर्व असा विजय जनतेने निवडून आणून दिलेला आहे. त्याबद्दल सर्व रिसोडवासियाचे खूप खूप अभिनंदन आणि आभार. रिसोडमध्ये झालेल्या निवडणुकीत भगवानराव दादा क्षीरसागर हे विजयी झालेले आहेत. पण भाऊसाहेबांना असं दाखवून दिलं की आपल्या नात्यातला भावकीतला एक विरोधी पक्षाचा उमेदवार असून सुद्धा सर्वसामान्य माणसाला पाठिंबा दिला. आणि मी एकाच जातीचं राजकारण न करता सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता आहे म्हणून समाजातला उमेदवार पाडून अल्पसंख्याक समाजातील बहुजन समाजातील माणसाला भगवानराव दादा क्षीरसागर यांना निवडून आणलं. त्याच्यामुळं सर्व समाजविषयक नेता जर कोणी असेल या वाशिम जिल्ह्यात तर ते अनंतरावजी देशमुख आहे. आणि त्याचं श्रेय सर्व बहुजन समाजाला जाते, इतर समाजाला जाते. आणि जातपात न पाहता भगवानराव दादा क्षीरसागर यांना विजयी केलेला आहे. त्यांचं असं मत आहे की बाबा सर्वसामान्य जे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा नगराध्यक्ष पदाला उभं केलं आणि मग निवडून सुद्धा आणलं. असे अनंतरावजी देशमुख आहेत, त्यांनी निवडून आणलं असं त्यांचं मत आहे. इकडे माझ्या रिसोड शहरामध्ये फार महत्त्वाची नगर परिषदची निवडणूक झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आमचे या विभागाचे नेते अनंतराव देशमुख याने केलं आणि त्याच्या नेतृत्वामध्ये फार मोठं यश मिळालं. जे सर्वात महत्त्वाची आमची जी सीट होती नगराध्यक्षाची, भगवानराव क्षीरसागर हे आमचे उमेदवार होते आणि जवळपास ते 1000 मतांनी निवडून आले. देशाला आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टीची. प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीनं नागरिकांना भारतीय जनता पार्टीला मदत केली पाहिजेत, ही आवश्यकता आहे देशाची. आणि आता आपलं जे सरकार आहे वरी आपल्या महाराष्ट्रामध्ये ते महायुतीचं सरकार आहे आणि त्यांच्यामुळं इथं भाऊच्या मार्गदर्शनाखाली फार मोठा विकास होणार आहे आणि पैशाची काही कमी राहणार नाही आहे. आणि हा मोठा विजय रिसोडवासियाचा विजय आहे आणि सर्व समाजाचा विजय आहे. आणि यांच्यानंतर सुद्धा आम्ही सर्व रिसोडवासी आमच्या भाऊच्या पाठीमागं राहू. काय मध्ये का काय म्हणतो? आमची जे मतदान सरकार रिसोड सरकार आमचं झालं ते रिसोडातलं ते अति सुंदर झालं आहे. ते
काहून की आम्हाला भाऊ पाहिजे होते इथं. बाकी इतर समाज काय कोणी कसं असं काय असं आपलं काय माहिती नाही त्याची, पण आमच्या भाऊसाठी आम्ही काय करू शकतो. आमची जी नगरपालिका आहे ते आमच्यापाशी भरपूर मध्ये आमच्या हाती सुंदर झालं ते आमच्या नगरपालिका आली म्हणून. काहून की फार चांगलं वाटलं आम्हाला. कसं भाऊसाठी आम्ही सहकार्य, भाऊनं आम्हाला सहकार्य केलं, चांगलं केलं भरपूर. आम्हाला भाऊसाठी आम्हाला भाऊनं आम्हाला केलं, आम्ही भाऊसाठी करतो. पण आम्हाला लय चांगलं वाटलं की भाऊची शीट सगळी नगरपालिका आली आमची. तर आम्हाला ते फार आवडते आम्हाला. काहून की भाऊ लय चांगले माणसं आहेत ते. त्याच्यामुळं जय हिंद जय महाराष्ट्र. नगरपालिकेमध्ये चांगले लोक आहेत. अजून कोण? उमेदवाराचे भाऊ आहेत का? चालतंय. तर उमेदवाराचे भाऊ आपल्या सोबत आहेत, तर काय मत आहे तुमचं? माझे भाऊ म्हणजे एकदम दुसऱ्यात एक नंबरचे उमेदवार आहेत. आम्हाला अशी शाश्वती होती की एकदम येणारच येणार ते. भाऊच्या नेतृत्वाखाली आमचा भाऊ यांचं असं नेतृत्व आहे, गोर गरीब आणि सर्व लोकांना सांभाळून घेणारं. आणि त्याच्यामुळं दादाला जी उमेदवारी दिली, हा माणूस असा आहे की सर्व गरिबासाठी रस्त्यावर कधी आलेला आहे. रस्त्यावर यांनी प्रत्येक सुखादुःखाले समजा लोकांची हे घेतलेले, पहिल्यापासून दुःख जाणून घेतलेलं आहे माणसानं. आणि या नगरपालिका एक नंबरवर न्यायचं या फडणवीस साहेबाच्या कार्यकाळामध्ये आणि भाऊ आमच्या अंतरा भाऊच्या मार्गदर्शनाखाली एक नंबरवर या ठिकाणी रिसोड नगरपालिका पहिलीच आलेली आहे. परंतु यानंतर भगवंताच्या रूपानं एक नंबरवर आणतील हे अशी आम्ही ग्वाही देतो. आणि आमचे नेते म्हणजे असे आहेत अंतरा भाऊ की हा खरोखर गरिबाच्या एका तळागाळातल्या लोकांसाठी पहिल्यापासून झटणारा नेता आहे त्यांना की, आणि गरिबाची त्यांना जाण आहे. तर प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये डागे साहेब विजयी झाले, तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घ्या. कशा भावना आहेत दादा? मला सर्वप्रथम तर मी भारतीय जनता पार्टी व सदस्य भाऊसाहेबांचे आभार मानतो. यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकून मला तिकीट दिलं आणि यांच्या आशीर्वादामुळे आज लोकांनी विश्वास टाकून मला निवडून दिलं. त्यामुळे आम्ही जितके लोकांना आश्वासन दिले असतील ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करील आणि 100% आश्वासन पूर्ण करेल. म्हणजे आता राहिलेला जो विकास आहे तो 100% पूर्ण होईल, काहीच खात्री नाही त्याच्यात. आता एक तर राज्यातील सरकार असल्यामुळे आम्हाला काही कामं करायला अडचण जाणार नाही. त्यामुळे भाऊ, आणि दुसरं म्हणजे भाऊसाहेबासारखा इतका मोठा विदर्भाचा नेता आमच्या पाठीमागे आहे, त्यामुळे आम्हाला काही अडचणच नाही कामं करायला. बरं, आता असं वाटत होतं का मतमोजणीच्या टायमाला काय वाटत होतं की बा खालीवरी असं होत होतं काही? नाही, खात्री मला पहिल्यापासूनच होती माझी, कारण माझी जी विश्वासाची टीम होती, जे माझ्यासोबत राहणारी मित्र कंपनी होती, आता इतके जीवाभावाचे आहेत की यांच्यामुळेच मला खात्री होती माझी सीट निवडून येईल. तर भारतीय जनता पार्टीचा मोठ्या इथं विजय झालेला आहे रिसोडमध्ये. तर काही अजून कार्यकर्ते आपल्यासोबत, काय काय भावना आहेत? आमच्या रिसोड शहरमध्ये जवळपास आम्हाला BJPचा झेंडा आता फडकवायचा होता नगरपालिकेमध्ये, तो फडकवला. आणि जे कामं काही गरीब लोकांचे आहेत, अडचणीचे आहेत, घरकुलचे किंवा कोणते असले तर ते म्हणजे भाऊसाहेबाच्या त्यांच्या हाताखाली आमचे नगराध्यक्ष माननीय श्री भगवानरावजी क्षीरसागर हे निवडून आलेले आहेत. आणि त्यांचा आम्ही प्रयत्न पण केला आणि ते निवडून आले. आणि याच्या पुढे जे आता काही निधी किंवा जे पाहिजे होतं आपल्याला रिसोड शहरामध्ये पाणी, जे काही आहे गरीब लोकांची समस्या, ते तर आम्ही भाऊसाहेबाच्या आशीर्वादाने ते पूर्ण होणारच आहे आणि ते करतात. नकुलदादा देशमुख यांचं पण आपल्या रिसोड शहरासाठी खूप मन आहे आणि त्यांचं एवढे ते निधी आणू शकतात की जवळपास कोणताही जरी नेता जरी असला समजा तर ते आमच्या नकुलदादा देशमुख सारखा निधी आणू शकत नाही. आम्ही त्याच्याबद्दल 100% विकास होईल असं तुमची गॅरंटी? हो, आमच्या रिसोड शहराचा विकास आजच झाला आणि ते आमच्या भाऊसाहेबामुळं, नकुलदादामुळं व माननीय श्री भगवानदादा क्षीरसागर हा जो झेंडा आम्हाला फडकवायचा होता तो आम्ही फडकवला. आणि निश्चितपणाने आम्ही त्यांचा म्हणजे पूर्ण रिसोड शहराचा जेवढा जो भरोसा होता त्यांचा रिसोडवासियांचा, हा पूर्णपणाने ते मान्य करतील, त्याच्यामुळे काही शंकाच नाही. आणि याच्यानंतर आमचे बावनकुळे साहेब जे आहेत त्यांचं पण आमच्या रिसोडसाठी खूप लक्ष आहे. ते धावपळ नाही, केव्हाही कोणतेही काम किंवा अडचणी बी आणतात, अडचणी जे असतात लोकांच्या ते पूर्ण करतात, एकदम करतील याची 100% खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार, मी गौरव देशमुख. तर आज आपल्यासोबत आपण नगर परिषद मध्ये आलेलो आहे. नगर परिषदचा रिझल्ट चालू आहे सध्या. तर आपल्यासोबत काही उमेदवार आहेत किंवा कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत.
निवडून आलेले आपले राहुल थँक्यू. राहुल विनोद भाऊ खंडेलवाल. नाही राहुल भाऊ काय भावना तुझे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले तर काय काय भावना आहेत, काय भावना आहेत सध्या? बघा, हा जो विजय आमचा हा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या वाशिममध्ये प्रभाग क्रीमचे जे आम्हाला एवढं मताधिक्य जे मिळालेलं आहे ते आमचा विजय नसून आमच्या प्रभागातल्या प्रत्येक एक कार्यकर्त्याचा मतदाराचा विजय आहे. त्यांनी मतदाराच्या रूपात आम्हाला आशीर्वाद दिला आणि भरघोस मतांनी आम्हाला इथे निवडून दिलं. आपल्याला या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो की आमच्या दोघे जे नगरसेवक माझ्यासोबत हे विनोद भाऊ खंडेलवाल आहेत, यांच्या पत्नी पूजाताई खंडेलवाल या माझ्यासोबत निवडून आलेल्या आहेत आणि भविष्यात आम्ही वाशिम मध्ये प्रभागामध्ये खूप चांगल्या प्रकारची कामं करून एक नवीन आदर्श आपल्या वाशिम शहरासाठी ठेवू एवढं आपल्या सगळ्यांना सांगतो. हा सर्वांचा विजय आहे, जिल्ह्याचा विषय. राहिलेला विकास पूर्ण होईल का? नक्की 100% पक्षाचा नाही, हा विजय जनतेचा आहे. सर्व जनतेने मशाला सपोर्ट केला, आम्हाला सपोर्ट केला, त्यामुळे आता मी मिटिंग झालो त्याबद्दल सर्व जनतेचा मी आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही पंचवीस आभार मानतो. सध्या मी तहसील समोर आहे. आता इथे आहेत, आता बरेचसे प्रभाग क्रमांक 6 झालेले आहेत, 7 चालू आहे. तर बरेचसे नगरसेवक काही निवडून आलेले आहेत. युपीटीचा मला वाटतं 1 किंवा 2 आहेत, युपीटीचे झाले आतापर्यंत 1 किंवा 2 आणि बीजेपीचे 3 ते 4 उमेदवार निवडून आलेले आहेत. तर आता नंतर काय होते आपण पाहूया. काही कार्यकर्ते काय होईल बीजेपी आतापर्यंत किती सीटा आल्या बीजेपी? 4-5 ते 6 सीटा जवळपास बीजेपीच्या आल्या आहेत. आता यांचं असं मत आहे की बाबा बीजेपी येतील आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण होईल? बीजेपी. किती लीडवर आहेत ते? 1819 मतांनी लीडवर आहे. केंद्रीय साहेब सध्या 1819 मतांनी लीडवर आहे असं त्यांचं मत आहे. तर बाबा त्यांना वाटतं की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होईल वाशिम मध्ये असं त्यांचं मत आहे. क्रमांक 7 मध्ये दोन्ही पण त्यांचा आपण जल्लोष आता बघू शकतो. जल्लोष दाखवा. निवडून आले तर त्यांच्या भावना आपण जाणून घ्यावं. सर बोला काय भावना आहेत? जनतेचा आशीर्वाद पक्षाचा साथ त्यामुळे जनतेने निवडून दिलो आणि ते सामान्य निवडून दिलेले आहे. आता राहिले काही काम होते 100% होती. आम्ही ज्या अतिशय आम्हाला निवडून देणाऱ्या जनतेने वागितलं ते त्यांचे आम्ही सत्व पूर्ण करू, 100% काम करू.